कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। ब्रेक नंतर माझा मिड डे मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर बुलेटिन मध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम। पोटनिवडणुकीचे दोन्ही उमेदवार उद्या दुपारपर्यंत जाहीर करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। बारामतीबाबत राष्ट्रवादीनं अजूनही संपर्क साधलेला नसल्याचंही वक्तव्य। या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या कोणीही आतापर्यंत संपर्क केलेला नाही। भारतीय जनता पक्ष हेही या संदर्भामध्ये आव्हान आपल्याला करताना दिसतं, मात्र त्या संदर्भातही कुठल्याही प्रकारचा संवाद आणि कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाही। बारामती राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। सगळ्या पक्षांनी मन मोठं करून निवडणूक बिनविरोध करावी। राज्यात या आधीही निवडणुका बिनविरोध झाल्यात, मुख्यमंत्र्यांनी करून दिली आठवण। जयंत पाटलांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा द्या। सुनेत्रा पवारांकडून उद्धव ठाकरेंना विनंती। काँग्रेसच्या नेत्यांनाही पाठिंब्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक। बारामतीतील कसबा भवनात होणाऱ्या बैठकीत बारामती मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार। बंधू अशोक खरातवर कांदा व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल। 60 लाखांची जागा वृद्धाश्रमाच्या नावे 22 लाखांना खरेदी, त्यानंतर प्लॉट विक्री व्यवसायात गुंतवणुकीचा आमिष दाखवून फसवणूक। नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू। अपघातातील मृत हे दिंडोरी तालुक्यातल्या इंदोरी गावचे रहिवासी। अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनानं अपघातातील कार क्रेनच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढली आहे। दिंडोरीतल्या अपघाताप्रकरणी विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। खासगी क्लास संचालक सचिन वडसे यांची होणार चौकशी। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांकडून नाशिकमधील अपघात झालेल्या विहिरीची पाहणी। यावेळी मृताच्या नातेवाईकांना 5 लाखांच्या आर्थिक मदतीची महाजनांकडून घोषणा। तर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर मधोमध विहीर पाहून आश्चर्य वाटल्याची महाजनांची प्रतिक्रिया। नाशिकच्या दिंडोरीतील विहीर दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची मंत्री नरहरी झिरवाळ यांनी भेट घेतली आहे। यावेळी स्थानिकांनी झिरवाळांना घेराव घालत त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचलाय। अतिशय उंची कमी आहे त्याची। अशा पद्धतीचं सगळ्या ज्यांनी तो स्पॉट पाहिला त्या सगळ्या तरुण मंडळीची एक इच्छा आहे का असं भविष्यात घडू नये, का त्यांच्या घराला त्यांनी कंपाऊंड केलंय आणि मग विहिरीला का कंपाऊंड करू नये, किंवा नगरपंचायतनं रस्ता हा विहिरीपर्यंत नेऊन तिथंच संपवला आहे। तो जर पुढंपर्यंत असता किंवा नगरपालिकेची जबाबदारी होती का त्यांनी संरक्षण त्या ठिकाणी करायला हवं होतं। का याच्या अगोदर सुद्धा काही जनावरं पडलेत, तर त्याच वेळेला ते व्हायला पाहिजे होतं, पण झालेलं नाही। ते त्याच्यावर विहीर मालकावर तसा गुन्हा दाखल केलेला आहे। सोलापुरातल्या अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेसंदर्भात तोडगा। जयकुमार गोरे आणि राजन पाटील यांची मध्यस्थी। शिवरायांचा पुतळा स्थलांतरित करण्यास मराठा समाजाची मान्यता। सोलापूरच्या माढ्यातील अंजनगाव मंदिराचे पुजारी फरांडे महाराजांचं आंदोलन अखेर मागे। शिवरायांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाबाबत तोडगा निघाल्यानं 4 दिवसांनी आंदोलन मागे। माजी आमदार राजन पाटील सोलापूरच्या अंजनगाव खेलोबात। स्थानिकांशी केली चर्चा, लोकांचं एकमत होईपर्यंत शिवरायांच्या पुतळ्याचं स्थलांतर होणार नसल्याची दिली प्रतिक्रिया। आता तो वाद मिटलेला आहे। आता पुतळा कुठे बसवायचा हा जो वाद होता तो मिटला असल्यामुळे आता पुतळा जे देवस्थानची जागा आहे त्या देवस्थानच्या जागे त्या तिथून एक 20 फुटावरच रस्त्याच्या इकडच्या बाजूला आता जागा सगळ्यांच्या मतानं फिक्स केली आहे, त्याच्यावर आपण पुतळा बसवणार आहे। ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा उघड प्रचार करणं भोवलं। पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाकडून गटविकास अधिकारी ज्योत्स्ना खातून यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई।
बुलडाणा मनसे जिल्हा संपर्क प्रमुखपदी बाळाभाऊ शेडगे यांची नियुक्ती. पक्षाकडून विदर्भातील 5 जिल्ह्यात संपर्क प्रमुख नियुक्त. बुलडाण्यासाठी पुण्याचे माजी नगरसेवक बाळाभाऊ शेडगे यांची नियुक्ती. वनमंत्री गणेश नाईक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत पालघरमध्ये एकाच मंचावर. दोन्ही नेत्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष. काही लपण्यासाठी जातात तर काही वाचण्यासाठी जातात, असं गणेश नाईक यांचा टोला. ठाणे जिल्ह्याचा इतिहास जो सांगितला जातो तो खरा इतिहास आहे का? नाही. काही पदा करता जातात, काही लपण्या करता जातात, काही काय म्हणतात वाचण्या करता जातात. राजन काय बोलू मी? वाचण्या करता. विनायकराव माझी भाषा समजते का? समजते. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून 14 मे पर्यंत सुरू राहणार. प्रक्रिया 5740 दूध संस्था गोकुळ दूध संघाशी संलग्न. पावसाळ्यानंतर निवडणूक होण्याची चिन्ह. पुण्यात एमआयटी स्कूलसमोर मनसेचं आंदोलन. प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप. मनसे आणि पालक संघटनेकडून एमआयटी स्कूलच्या कोथरूडमधील कार्यालयासमोर आंदोलन. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाईल कंपनीच्या विस्तारीकरणाविरोधात स्थानिक आक्रमक. स्थानिकांसह सर्व पक्षांनी विराज प्रोफाईल कंपनीच्या गेटवर आंदोलन करत बोईसर जिल्हा रस्ता रोखलाय. माजी मंत्री दत्ता मेघेंना मुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षांकडून श्रद्धांजली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंकज भोयर, नाना पटोलेंसह सर्व पक्षीय नेत्यांची जामठा येथे श्रद्धांजली सभेला उपस्थिती. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आवाज अशी ओळख असलेले पार्श्वगायक विनय मांडके यांचं निधन. वयाच्या 73व्या वर्षी अल्पशा आजारानं मुंबईत निधन. वसई तालुक्यात स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी. भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला होता प्रस्ताव. त्याला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. अकोला पोलीस दलाचा देश पातळीवर सन्मान. बेस्ट आयटी प्रोजेक्ट स्पर्धेसाठी अकोला पोलीस दलाच्या प्रोजेक्ट त्रिनेत्र यांची निवड. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा सन्मान. सांगली पेठ राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार. आष्टाहून ईश्वरपूरकडे निघालेल्या ओमनी कारला अचानकपणे आग. चालकानं प्रसंगावधान राखत सर्वांना खाली उतरवल्यानं अनर्थ टळलाय. सोलापूरमध्ये नातेपुतेजवळ कार अपघातात आई वडिलांसह विवाहित मुलीचा मृत्यू. जावई गंभीर जखमी. मुंबई येथील कुटुंबावर काळाचा घाला. मुंबई येथून माळशिरसमध्ये येणाऱ्या कारच्या चालकाचा कारवरचा ताबा सुटून गाडी पडली कालव्यात. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात कारला अपघात. एकाचा मृत्यू, 3 जण जखमी. कार चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं झाला होता अपघात. एसी हॉलमध्ये लग्न करण्याचा हट्ट वरपक्षाच्या अंगलट. हट्टापायी लग्न मोडल्यानंतर वधू पित्याची मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. नियोजित वर, त्याचे वडील आणि अन्य चौघांच्या विरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल. लैंगिक संबंधांची मागणी करणारा लिपिक भूषण पाटील निलंबित. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांची कडक कारवाई. महिला कर्मचाऱ्याला करणाऱ्या कामावरून काढण्याची धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रक चोरीला गेल्यानं 26 वर्षीय तरुणाची आत्महत्या. संदेश गवळी यांचा टँकर 1.5 वर्षापूर्वी चोरीला गेला होता. मात्र त्यानंतर कर्जाचे हप्ते सुरूच राहिल्यानं नैराश्यातून तरुणाची आत्महत्या. नांदेडमध्ये हाणामारीत 3घांचा मृत्यू. गँग वॉर असल्याची चर्चा. कॅनल रोडवर मध्यरात्रीची घटना. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमसह वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील सुसले गावातील यात्रेत किरकोळ वादातून तुंबळ हाणामारी. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. किरकोळ कारणातून 2 गट एकमेकांच्या विरोधात भिडले. पोलिसांनी मध्यस्थी करत ही हाणामारी थांबवली आहे. नागपूरच्या खडगाव मार्गावर व्यावसायिकाचा निर्वस्त्र अवस्थेतला मृतदेह आढळल्यानं खळबळ. डोक्यावर जड वस्तूंना वार करून निर्घृण हत्या केल्याचा संशय. कोल्हापूरमध्ये 2 गावात वडाच्या झाडावरून वाद. 200 वर्ष जुनं झाड तोडण्याला मजरेवाडी ग्रामस्थांचा विरोध. रस्त्यावरील वाहनं दिसत नसल्यानं वस्तवाडचे गावकरी झाड तोडण्यासाठी आग्रही. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर कारवाई सोमवारपर्यंत स्थगित.
पंढरपूरच्या तुळशी वृंदावन शेजारी असणाऱ्या यमाई तलावातील शेकडो माशांचा मृत्यू आणि त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी. या माशांच्या मृत्यूचं कारण मात्र अस्पष्ट. बारामतीच्या कोऱ्हाळेमध्ये नीरा नदीतील हजारो माशांचा मृत्यू. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या मळीच्या पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. याआधीही दूषित पाण्यानं माशांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये कारखान्याचं मळीचं पाणी आल्यामुळं माशांची मरण्याचं पण हजारो मासे यासाठी मृत्यू झाले आणि हेच पाणी जनावराला पिण्यासाठी वापरलं जातं. तेव्हा गाबणी गुरं हे मृत्युमुखी पाण्याचं प्रमाण सुद्धा वाढत जाते. यासाठी चांगलं पाणी सोडावं कॅनलमधून आणि हे खराब पाणी निघून जाईल याची व्यवस्था करायची. अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यातील केळीच्या बागात जमीनदोस्त. धरणगाव तालुक्यातील चांदसर हे विदेशात केळी निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावात मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका. शेवगा उत्पादकांचं मोठं नुकसान. भडगाव तालुक्यातील गुढे परिसर सर्वाधिक प्रभावित. माझ्याकडे 2 एकर शेवगा शेती आहे. त्या शेवगा शेतीमध्ये या 2 दिवसामध्ये जोरदार वादळामुळे झाडाच्या पूर्ण फांद्या तुटून खाली पडल्या आहेत. त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, गहू, केळी, गावरान आंबा इत्यादी पिकांना मोठा या परिसरामध्ये फटका बसलेला आहे. तरी शासनाने याची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे. धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. अवकाळीचा फटका लिंबाच्या पिकालाही बसलाय. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर बाजारात लिंबाचा मोठ्या प्रमाणावर मागणी असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बागांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटकाही बसलाय. गारपीटमुळे वारा वादळ होती, त्याच्यामुळे या फळपिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वर्षभर या फळबागेचा आम्ही निगा राखतो, पाणी, खतं, निवारा सर्व गोष्टी करत असतो आणि ऐन वेळेस मोसमात आज बाजारात मिळणारा लिंबू आज तो मातीमोल झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर आमचं या लिंबूच्या बागेचं नुकसान झालेलं आहे. तरी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करावे व तात्काळ नुकसान जी भरपाई झालेली ती भरपाई आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी ही एक प्रशासनाकडे आम्ही मागणी करत आहोत. वाशिमच्या केकत उमरा भागात गारपिटीसह पावसाच्या सरी आणि त्यामुळे कलिंगड पिकाचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकऱ्यांचं हजारोंचं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यात मागील 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा आंब्याला फटका. जिल्ह्यात 62 गावातील 954 शेतकरी बाधित. 832 एकरवर पिकांचं नुकसान. तातडीनं नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीच्या मोर्शी तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका. तालुक्यातील नेरपिंगळाई या गावातील शेतकऱ्यांचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेतील झाडं उन्मळून पडली. शेतात काढून ठेवलेला गहू, उन्हाळी कांदा आणि संत्र्याचे नुकसान. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या साखरा, केलसुरा, हिवरखेडा परिसरात गारपीट. पावसामुळे हळद पीक भिजलंय. उत्पादन घटण्याची शक्यता. तर हळदीचा भाजीपाला आणि फळ पिकांचंही मोठं नुकसान. बीड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. जिल्ह्यातल्या बीड, गेवराई, धारूर, वडवणी आणि आष्टी तालुक्याला तडाखा. ज्वारी, उन्हाळी बाजरी, गहू, हरभरा आणि फळबागांचं नुकसान झालंय. 237 हेक्टरवर असलेल्या पिकांना पावसाचा फटका. वादळी वाऱ्यासह पावसाचा लग्न मंडपांना फटका. लग्न समारंभाच्या दिवसात ग्रामीण भागात शेतशिवारात असलेले मंडप कोसळले. कौलारू घरांची पडझड. शेती पिकांनाही फटका. वादळी वाऱ्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या 2 महिला शेतकऱ्यांचा मृत्यू. पुसद तालुक्यातल्या वीज पडून आणि मारेगाव तालुक्यात अंगावर झाड पडून महिलेचा मृत्यू. अकोला जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार वाऱ्याचा अवकाळी पाऊस. शेतीसह घरांचं मोठं नुकसान. बार्शी टाकळी तालुक्याच्या सारखेनी गावातील 2 ते 3 घरांवरील पत्रे वाऱ्यामुळे उडाले. काही घरांवर झाडं पडल्याच्याही घटना. परभणीच्या गंगाखेडमध्ये विजेचा लपंडाव. शहरातील विविध रोहित्रांमध्ये वारंवार बिघाड होत असल्यामुळे वीज पुरवठा खंडित. उकाड्यानं नागरिक हैराण. वीज पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील और नाळ्यामध्ये बैलगाडा शर्यतीत अपघात. बैलगाड्यांच्या पुढे असलेल्या दुचाकींवर बैलगाडी चढली. अपघातात 3 जण जखमी. संपूर्ण अपघाताचा व्हिडिओ समोर.
चिपळूणमध्ये सुकाई देवीच्या जत्रेत पालखी भेटीचा सोहळा. पंचक्रोशीतील ग्रामदेवतांच्या पालख्या पारंपरिक वाद्याच्या तालावर नाचवत आणून जत्रा असलेल्या मंदिरासमोर केला जातो पालखी भेटीचा सोहळा आणि त्यासाठी पंचक्रोशीतील गावकऱ्यांची मोठी गर्दी. मुंबईतील 113 वर्ष जुना एल्फिन्स्टन ब्रिज इतिहास जमा होणार. आज मध्यरात्री पुलाचं अंतिम पाडकाम. मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक. नवीन पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा होणार. मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक. ठाणे डोंबिवली फलाट विस्तार आणि प्रभादेवी उड्डाणपुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवर आज रात्री 10:30 ते रविवारी सकाळी 10 या वेळेत विशेष ब्लॉक. अनेक लोकल रद्द. एक्सप्रेस गाड्या दादरपर्यंतच धावणार. कोकणातील रेल्वे गाड्या आज आणि उद्या पनवेल तसंच ठाण्यापर्यंतच. परळ आणि करी रोड स्थानकादरम्यान प्रभादेवी उड्डाणपुलाच्या कामानिमित्त विशेष वाहतूक ब्लॉक. ब्लॉकमुळे जनशताब्दी त्यासोबतच तेजस आणि कोकण कन्या एक्सप्रेस पनवेल तर मंगळुरू सीएसएमटी एक्सप्रेस ही ठाण्यापर्यंतच धावणार. ठाणे महापालिका पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईवर यंदा 11,50,00,000 रुपये खर्च करणार. पुढील आठवड्यापासून नालेसफाईला सुरुवात केली जाणार असून यंदा रोबोटिक पद्धतीनं नालेसफाई केली जाईल. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6वी पासून सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागणार. 3 पैकी 2 भाषा भारतीय असतील तर तिसरी भाषा 42 भाषांपैकी एक निवडायचा पर्याय. विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागणार. 3 पैकी 2 भाषा भारतीय असतील तर तिसरी भाषा 42 भाषांपैकी एक निवडायचा पर्याय. मुंबई महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजाचा वेग वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करा. पेपरलेस कामावर भर द्या. मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडेंचे प्रशासनाला निर्देश. देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर आता फक्त डिजिटल पेमेंट. 10 एप्रिलपासून टोल प्लाझांवर रोखीनं व्यवहार बंद. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. ब्राझीलमध्ये विमान घरावर धडकण्याचा व्हिडिओ समोर. कॅपाओ दा कॅनोआ मधील घटना. तीव्र वेगानं येत विमान धडकताच आगीचे उठले लोळ. विमानातील 4घांचा मृत्यू. इराकच्या बसरा येथील तेल संकुलात ड्रोन हल्ल्यामुळे आग. अलू बुर्जुसिया येथील इराकच्या तेल संकुलावर कोसळलं ड्रोन. इराणकडून ऑपरेशन टू प्रॉमिस 4 अंतर्गत सिओनिस्ट लक्ष्यांविरुद्ध प्रतिशोधात्मक कारवायांची 93वी लाट सुरू. हल्ल्यांमध्ये हायफा आणि पश्चिम गॅलीमधल्या यासारख्या इस्रायली लष्कर तळ आणि कॉम्बॅट सपोर्ट हबलाही लक्ष. नागपूरमध्ये गेल्या 10 दिवसांपासून रिक्षांसाठीचे एलपीजी स्टेशन्स बंद. गो गॅस, इंडियन ऑटो गॅस आणि पूर्ती गॅस या तिन्ही कंपन्यांकडे एलपीजीचा साठा नसल्यानं स्टेशन्स बंद. पेट्रोलवर रिक्षा चालवण्याची वेळ आल्यानं नफा अर्ध्यावर. युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत. नागपूरमध्ये गो गॅसच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा पूर्णतः ठप्प. हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका. एमएनजीएल गॅसचा जाणीवपूर्वक आर्टिफिशियल तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करू. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा इशारा. आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये पीएनजी जिथे जिथं पाईपलाईन गेलेली आहे किंवा जिथे जिथं पाईपलाईन टाकायची शिल्लक राहिलेली आहे तिथं पाईपलाईन टाकायचा निर्णय झाला. जिथं पाईपलाईन इंडस्ट्रीजच्या समोरून गेली किंवा हॉटेल व्यावसायिकांच्या समोर गेली त्यांना रजिस्टर करून त्यांच्याकडनं पैसे भरून त्यांना गॅस देण्याच्या सूचना देखील माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी दिली. काही ठिकाणी कदाचित आर्टिफिशियल शॉर्टेज करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असेल पण याच्यावर देखील कडक कारवाई करण्याच्या सूचना हे उद्योगमंत्री म्हणून मी देखील दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री मोदी यांनी दिल्या आहेत. आमच्या शिंदे साहेबांनी दिल्या आहेत. नांदेडच्या शहादा शहरातील रेखा इंडियन गॅस एजन्सी विरोधात नागरिकांचा संताप. गॅसचा तुटवडा नसतानाही दिवसाला केवळ 20 गॅसचं बिलिंग केलं जात असल्याचा आरोप. गॅस एजन्सीवर कारवाईची मागणी. साधारण लोकांनी 2 नंबरमध्ये गॅस कुठून घ्यायचा. यांना 2 नंबरमध्ये द्यायला निघताय गॅस आणि साधारण लोकांची बुकिंग राहिली त्यांना गॅस द्यायला नाहीये. मग हा कुठला व्यवहार आहे यांचावाला. असं 17 तारखेला बुकिंग केली 24 तासात येईल असं सांगितलं पण 30 तास आला आणि तुम्ही असे 25 तासाच्या खाली आश्वासन देतात पण डिलिव्हरी भेटली नाही. सोलापूरच्या बाजारात लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या आधुनिक शेगड्या दाखल. या शेगड्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत लाईट किंवा चार्जिंगवर चालणारे पंखे बसवलेत आणि त्यामुळे गॅस तसेच शेगडीप्रमाणेच आगीची तीव्रता नियंत्रित करणेही शक्य आहे.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा केळी उत्पादकांना फटका. निर्यात ठप्प झाल्यानं नांदेडसह हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी हैराण. अर्धापूर, भोकर, मुदखेड आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरीच्या शेतकऱ्यांना फटका. अमेरिका इस्रायलकडून इराणवर हल्ले तीव्र. इराणची महत्वाची शहरं लक्ष्यात. इराणच्या अबादान शहरात ब्लॅकआउट. F-15 पाठोपाठ इराणनं अमेरिकेचं A-10 थंडरबोल्ट लढाऊ विमान देखील पाडलंय. विमानाला आकाशातच क्षेपणास्त्रांना पाडण्यात आल्याचा भीषण व्हिडिओ समोर आलाय. हवाई सुरक्षा प्रणालीनं या विमानाला लक्ष्य केलंय. आमची सुरक्षा प्रणाली सक्षम असल्याचा दावा यानंतर इराणनं केलाय. या वैमानिकाला वाचवण्यात आल्याचा दावा अमेरिकेनं केलाय. पण प्रत्यक्षात हे विमान पूर्णपणे नष्ट झाल्याचं व्हिडिओनुसार दिसून येत आहे. इराणनं अमेरिकेचं F-15 हे लढाऊ विमानही पाडलंय. अपघातानंतर विमानातील 2 वैमानिक पॅराशूटच्या मदतीनं खाली उतरलेत. अमेरिकेकडून एका वैमानिकाचा शोध सुरू आहे तर दुसऱ्या वैमानिकाचा मात्र शोध लागलेला आहे. अमेरिकेच्या चिनूक या हेलिकॉप्टरला देखील इराणनं लक्ष्य केलंय. कुवैतमधील तळावर उभे असलेल्या हेलिकॉप्टरवर इराणनं ड्रोन हल्ला केलाय. यात हेलिकॉप्टर उद्ध्वस्त झालंय. F-15च्या वैमानिकाचा शोध घेण्यासाठी अमेरिकेची विमानं दक्षिण इराणमध्ये अमेरिकन विमानांकडून शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू. इराणकडूनही अमेरिकन वैमानिकाचा शोध सुरू. विमानावरील हल्ल्यानंतर इराणमध्ये उतरलेल्या अमेरिकन वैमानिकाला ताब्यात घेण्यासाठी इराणचं सर्च ऑपरेशन सुरू. इराणची अमेरिकेच्या हेलिकॉप्टरवर फायरिंग. F-15 विमानाच्या पायलटचा शोध घेण्यासाठी आलेल्या अमेरिकेच्या हेलिकॉप्टरवर फायरिंग. इराणच्या पोलिसांकडून करण्यात आली आहे फायरिंग. वैमानिकाला शोधासाठी अमेरिकेनं लिहिलेला 48 तासांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव इराणनं फेटाळला. इराणच्या फार्स न्यूज या सरकारी एजन्सीचं वृत्त. अमेरिकेकडून यावर तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया किंवा अधिकृत पुष्टी नाही. इराण अमेरिकेची 2 लढाऊ विमानं पाडली म्हणून त्यांच्या सोबतच्या चर्चेवर कुठलाही परिणाम होणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. तर विमानं पाडल्याचा बदला घेतला जाईल. युद्धस्थिती तशीच राहील असंही वक्तव्य. इराणचा इस्रायलच्या ताब्यातील पॅलेस्टाईनवर हल्ला. तेथील इस्रायली नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. या बातम्यांसोबतच माझा मिड डे मध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा ABP माझा.